नमस्कार, आपण बघू शकता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जे बच्चू कडूंचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील जे बच्चू कडू यांचे आंदोलन असेल, या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा माझ्या पाठीमागे बघू शकता। या आंदोलनाचे मुख्य मुद्दे आहे शेतकरी, कष्टकरी, कामगार, दिव्यांग, महिला व इतर वंचित घटकांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या मागणीसाठी या ठिकाणी दिव्यांग बांधव असेल तसेच इतरही बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे। तसेच या वेळेस उद्धव ठाकरे गटाचे देखील पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, नेमकी आपली मागणी काय आहे आणि बच्चू कडू साहेब बसलेले आहे त्या ठिकाणी आंदोलनाला, तर काय सांगाल? शेतकऱ्यांची कैवारी, त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवाचे आधारस्तंभ वंदनीय बच्चूभाऊ कडू गेल्या 4 दिवसापासून अमरावती येथे उपोषणास बसले आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या असो, दिव्यांगाच्या मागण्या असो, या सोडवण्यासाठी 4 दिवस उलटून गेले, तरी पण अद्यापही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही किंवा शासनाने त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही। त्याच अनुषंगाने आज आम्ही जनकल्याण मराठी पत्रकार संघ व त्याचप्रमाणे प्रहार संघटना दिंडोरी तालुका यांच्या वतीने आज दिंडोरीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे। या उपोषण आज केले आहे, परंतु दखल घेतली नाही तर या पलीकडे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत। बच्चू कडू साहेबांनी 4 दिवस आंदोलनात आम्ही बीपीच्या गोळ्या घेऊ असे सांगितले आहे। काय सांगाल याच्यावरती? तब्येतीचा त्यांच्यावरती काही परिणाम झाला तर आपली काय भूमिका असेल? नक्कीच, बच्चूभाऊ कडू हे सर्वांचे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत। त्यांच्या तब्येतीचं काही झाल्यास याला जबाबदार सर्व गेंड्याच्या कातडीचे सरकार असणार आहे। असं काही घडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि किंवा कुठलं आंदोलन करू हे न सांगता तीव्र आंदोलन म्हणजे शासनाला जाग आणण्यासाठी कुठलाही पर्याय आम्ही दिव्यांग बांधव अवलंबल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी काय सांगाल, आपण आपल्या पक्षाच्या वतीने पाठिंबा देत आहात या ठिकाणी बच्चू कडू यांना? आपल्या या महाराष्ट्रातले एक माजी आमदार बच्चूभाऊ कडू, माजी मंत्री, जे मी विधानसभेमध्ये आम्ही अनेकदा त्यांची भाषणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवताना त्या ठिकाणी बघितली, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आवाज बनवून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चूभाऊ अतिशय आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडत असत। परंतु या EVM मशीनमध्ये छेडछाड करून आलेलं हे लबाडाचं सरकार, त्यांना अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलताना कोणीही त्या ठिकाणी नको होता म्हणून त्या ठिकाणी बच्चूभाऊ सारखा कधी स्वप्नातही विचार केलेला नसेल की बच्चूभाऊ सारखा आमदार कधी पराभूत होऊ शकेल किंवा जनता त्यांना घरी बसवेल, असं कदापि त्या ठिकाणी होऊ शकत नाही। परंतु EVM मध्ये त्या ठिकाणी छेडछाड करून, हे जनतेचं सरकार नाही, हे जनमताचं सरकार नाहीये, हे सरकार लबाडांचं, हे सरकार त्या ठिकाणी EVM मध्ये मशीन मध्ये छेडछाड करून त्या ठिकाणी स्थापन झालेलं हे सरकार आहे। त्यामुळे त्या काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीने त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱ्यांना वीज माफीची घोषणा केली, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची घोषणा केली, या सगळ्यांना त्या ठिकाणी मूत माती देण्याचं काम या ठिकाणी हे लबाडांचं सरकार त्या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रहार संघटनेच्या पाठीमागे बच्चूभाऊंच्या या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणाने त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। उद्या रस्त्यावरची जरी लढाई लढण्याची वेळ आली तर निश्चितपणाने प्रहारच्याही पुढे एक पाऊल पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी पक्ष त्या ठिकाणी आम्ही म्हणून राहू। आपल्या माध्यमातून मी याच ठिकाणी पुन्हा एकदा या सरकारला सांगेल की लबाडांनो कर्जमाफी द्या, लबाडांनो लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने पात्र ठरवलं होतं त्या आता ज्या अपात्र करतात त्या सर्व लाडक्या बहिणी लबाडांनो पात्र करा। लबाड लबाडांनो त्या ठिकाणी पुन्हा शेतकऱ्यांना वीज माफी द्या आणि लबाडांनो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमुक्ती द्या। जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही बच्चू कडूंचं जे आता आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांचा जो 7/12 खाते उतारा जो आहे तो कोरा करण्यासाठी, त्याच्यानंतर दिव्यांगांना जे योजना लागू केलेली आहे त्या योजनेचे जे त्यांनी जे निकष लावलेले त्या योजनेमध्ये त्यांना 3000 ते 6000 कसं देता येईल या संबंधात जे त्यांचे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आमचा मराठी जनकल्याण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना पाठिंबा आहे।
आपण बघू शकतो या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. तसेच रस्त्यावर उतरण्याची वेळ जरी आली तरी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या 2 पावले पुढे राहू असे देखील यावेळेस सांगण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना तसेच लाडक्या बहिणीला व इतरही जे आश्वासनं सरकारने ज्या मतदानाच्या वेळेस दिले ते पूर्ण करावे अशी मागणी यावेळेस उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.